न्यूज 18 लोकमत। आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याकरता भाजपनं जोरदार तयारी सुरू केलेली आहे। याकरता आता मुंबईच्या सगळ्या वॉर्ड्समध्ये पालकमंत्र्यांच्या जनता दरबारचं आयोजन केलं जाणार आहे। भाजपनं मंत्री तुमच्या दारी हे अभियान सुरू केलंय। बीएमसी साठी भाजपची मोर्चे बांधणी। मुंबईत भाजपचं मंत्री तुमच्या दारी। बीएमसी निवडणुकांसाठी तयारी। मुंबई महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपनं खास रणनीती आखली आहे। आता मुंबई उपनगरच्या पालकमंत्र्यांना मुंबईकरांच्या दारी धाडण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय। मंगल प्रभात लोढा यांची नुकतीच मुंबई उपनगरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली। ते दारोदार जाऊन नागरिकांच्या अडचणी समजून घेणार आहेत। काम करणारी सरकार आहे। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघांचे आमचा निर्देश आहे, एकही दिवस घरी बसायचा नाही, कामामध्ये लागायचा, म्हणून काल घोषणा झाली। आज आम्ही ते कार्यक्रम सुरू केला आहे। आम्ही सर्वजण वार्डामध्ये जाणार, लोकांकडे जाणार आणि लोकांची काय समस्या ते ऐकल्याशिवाय काय समाधान होत नाही, म्हणून आम्ही कार्यक्रम सुरू केला आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मंत्री तुमच्या दारी अभियान राबवण्याचा निर्णय घेतला। मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपनं हे अभियान सुरू केलं। या अभियानात मुंबई आणि उपनगरातील सर्व महानगरपालिका वॉर्डांमध्ये जनता दरबार घेण्यात येणार आहे। या 2.5 महिन्यातली आश्वासनं एकाची तरी पूर्तता झाली आहे का? कारण फक्त लोकांना लुभवायचं आहे आणि लुभवून कशीही करून ही महानगरपालिका मिळवायची आहे आणि मिळवल्यानंतर तिला कुठे नेऊन ठेवायची आहे, ही सगळी त्यांची पावलं लोक ओळखतायत। गेल्या वेळच्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात चुरशीचा सामना झाला होता, पण आता राजकीय चित्र पूर्ण वेगळं आहे। शिवसेनेतल्या बंडामुळे राजकीय समीकरणं बदलली आहेत। आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपला शिंदे समर्थकांची सुद्धा साथ आहे। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार। तसंच पालिका निवडणुकीत राजकीय संघर्ष अधिक धारदार होणार। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबईतील शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वाची परीक्षा पाहणारी ठरणार, यात काही शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।